पाव किलो धने घेतले, पांढरे तीळ 3 चमचे, काळी मिरी 2 चमचे, 1 चमचा लवंगा आणि दगडफूल 1 चमचा, चवीनुसार मीठ, हिंग, 2 चमचे दालचिनीचे तुकडे, तमालपत्र 8-10 पानं, 2 चमचे जिरं, रंगासाठी थोडं हळद 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट, सुक्या खोबऱ्याचा अर्धी वाटी किस. आता थोडं तेल म्हणजे मोठा 1 चमचा तेल घालून धने आपण भाजून घ्यायचे आणि त्याच्या पाठोपाठ थोड्या तेलावर 1 चमचा तेल घालून एक जिन्नस सगळे आपण भाजून घ्यायचे. मला नेहमी एक गमतीशीर गोष्ट अशी वाटते की याच्यात एकही गोड जिन्नस आपण घालत नाही, तरी याला गोडा मसाला हे नाव का पडलं असावं? त्याचं कारण असं आहे की ह्याच्यात धन्याचं प्रमाण जास्ती आहे आणि लवंग, दालचिनी, मिरी ह्याचं त्या मानाने प्रमाण कमी असतं, त्यामुळे ह्याचा सौम्य असतो. हा, म्हणजे त्याची चव जरा माइल्ड होते. हा, त्यामुळे ह्याला गोडा मसाला म्हणतात. आता तमालपत्र असा चुरल्याचा आवाज येतो की झालाय भाजून असं समजायचं, असं चुरचुरीतपणा येतो त्याला. आता आपले हे धने पूर्ण भाजून झाले. आता मी गॅस बंद करते. वाव, मस्त वास येते, खमंग वास. आणि त्याचा रंग काळा येतो म्हणून काळा मसाला पण त्याला म्हणतात. हो ना, खूप ठिकाणी काळा मसाला म्हणतात खरं याला. धने चांगले भाजून झाले की ते काढून घ्यायचे. आणि त्यातही मला असं वाटतं की जिथे पदार्थांमध्ये चिंचगुळाचा वापर जास्त केला जातो अशा पदार्थांना हा मसाला एकदम पूरक ठरतो, नाही का? त्यामुळे पण याला कदाचित गोडा मसाला म्हणत असावेत. तुम्हाला काय वाटतं मंडळी? अजून काही वेगळं कारण तुम्हाला माहित असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. जनरली आपल्याकडे ज्या रसाच्या भाज्या केल्या जातात, उदाहरणार्थ भरली वांगी, भरली तोंडली, अशा प्रकारच्या ज्या भाज्या किंवा रस्सा करतो आपण, कांदा, बटाटा, टोमॅटो, ह्यालाही हा वापरू शकतो. तर हे थोडं होत आल्यानंतर मी खोबरं घालते. दुसरं म्हणजे मसाले भात करतो आपण, त्याच्यात थोडा गरम मसाला घालून हाही मसाला घालायला लागतो. मसाले भात हा कसा असतो, जळजळीत नसतो, सौम्य प्रमाणात असतो. हो, खरं तर मसाले भात ही जी आपली खास महाराष्ट्रीयन डिश आहे त्याच्यामध्ये गोडा मसाल्याचा जास्त करून वापर होतो. हा जास्ती प्रमाणात वापरला जातो आणि थोडा गरम मसाला घालतो स्वादासाठी. पण ह्याची चव छान येते. आपण चिंच गुळाची आमटी करतो त्याच्यात हा विशेष करून जास्ती वापरला जातो. किंवा पातळ डाळिंब्या करतो त्याला पण चालतं. त्याला जिरं खोबरं वाटून घातल्यानंतर हा मसाला पण घातला जातो. मसाल्याचं सगळं साहित्य भाजून झालंय. आता आपण हे गार झालं की मिक्सरला फिरवायचं आहे. आणि हे गरम असताना मिक्सरला लावलं तर नाही, कारण भांडं गरम होतं ना फिरवताना. ह्या मसाल्याची सुद्धा एकदम मस्त भन्नाट चव येते हो पदार्थाला. त्याचा स्वादच काही वेगळा येतो. म्हणजे असं पदार्थाला तो स्वाद पण येतो आणि चव पण येते. हा, का मस्त भन्नाट वास आलाय. पहिल्यांदाच वाटलाय, त्यामुळे हा थोडासा जाडसर आहे. ह्याच्यापेक्षा आपल्याला बारीक करायचा आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा